आता सध्या सगळीकडे हयातीचा दाखला काढणं चालू झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये भरपूर जणांना खूप प्रॉब्लेम येत आहे. कारण हे हयातीचा दाखला काढणे सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं, खूप इम्पॉर्टंट आहे. जे संजय गांधी निराधार, तसेच श्रावण बाळ, विधवा महिला, जे सगळी पेन्शन वगैरे उचलतात, जे पेन्शनधारक आहेत, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हे व्हिडिओ होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जे हयातीचा दाखला आहे, ते काढण्यासाठी काय प्रॉब्लेम येत आहेत आणि त्याचं सोल्युशन काय आहे, ते सगळी डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आतापर्यंत ह्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जे काही आपल्या महाराष्ट्रातील नवीन स्कीम येतात किंवा नवीन अपडेट येते, तर हर एक अपडेट आपण ह्या चॅनलवरती कव्हर करत असतो. आणि हा जो व्हिडिओ आहे लास्टपर्यंत नक्कीच पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण हयातीच्या दाखल्याबद्दल पूर्ण जे डीपमध्ये आहे ह्या ठिकाणी पाहणार आहोत, त्याचे कारण वगैरे. तर चला आपला जो मेन स्क्रीन आहे, मेन स्क्रीनवरती जाऊया. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्यानंतर जे तुमच्या मनामध्ये जो डाऊट आहे हयातीचा दाखला ह्याच्याबद्दल, जे काही तुमचे क्वेश्चन आहेत, जे काही तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे, तर ते पूर्णपणे प्रॉब्लेम ह्या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे. तर त्यामुळं हा व्हिडिओ लास्टपासून नक्कीच पहा आणि ज्यांना हा प्रॉब्लेम येत आहे तर त्यांच्यासोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. तर आपण आता एक ह्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे ते पाहूया. तर पहिल्यांदा जो प्रॉब्लेम सगळ्यात मोठा आणि जो सर्वांना येत आहे, ह्या ठिकाणी मी तुम्हाला ते प्रॉब्लेम दाखवतो. हा जो प्रॉब्लेम आहे बेनिफिशरी नॉट रजिस्टर्ड, हा भरपूर जण या ठिकाणी तुमच्या फोनवर हा प्रॉब्लेम नक्कीच दाखवत असेल. तर आपण भरपूर जणांनी आपल्याला स्क्रीनशॉट पाठवले आहेत की सर, आमच्या जो आहे फोनवरती जेव्हा आपण डिटेल्स टाकतो आधार कार्डची, तर त्या वेळेस हे असं दाखवलं जातं. आणि किंवा आतापासून कुणी ह्या ठिकाणी हयातीचा दाखला अप्लाय नाही केलेला असेल, तर त्यांच्यासाठी आपण जे व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि वरी आय बटन जो आहे, आय बटनमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी वरती ब्लिंक दिसत असेल, तर त्या ठिकाणी पण मी त्याचा जो व्हिडिओ आहे लावलेला आहे, तो तिथून तुम्ही पाहून परत एकदा तुम्ही हयातीचा दाखला काढू शकता. आणि प्रॉपर मी त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन सांगितली आहे की प्रॉपर तुम्ही कसे काढू शकतात आणि त्याच्यामध्ये खूप बारकाईने आपण डिस्कस केलेला आहे. तर हा जो प्रॉब्लेम येत आहे त्याचा काय ह्या ठिकाणी सजेशन आहे, मी तुम्हाला ह्या ठिकाणी प्रॉपर ह्या ठिकाणी दाखवतो. आय होप मी ही प्रॉब्लेम ह्या ठिकाणी समजू शकतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते ह्या ठिकाणी तुम्हाला प्रूफ सहित मी दाखवतो की काय आहे आणि त्याचं तुम्हाला ह्या ठिकाणी काय करता आलं पाहिजे, काय करता येतंय. तर चला, काही मी तर ह्या ठिकाणी स्क्रीनशॉट दाखवेन, त्याच्या थ्रू तुम्हाला ह्या ठिकाणी समजून येईल. बेनिफिशरी नॉट रजिस्टर्ड हे दाखवण्याचं सगळ्यात मोठं कारण ह्या ठिकाणी जे आहे, तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकत असतात. तर त्या ठिकाणी तुमची जी स्कीम आहे ती स्कीम तुमच्याकडून गलत चेंज होत असेल, तर तुम्ही सांगू शकतो ज्यांचं ह्या ठिकाणी इंदिरा गांधी इंदिरा गांधी नॅशनल पेन्शन ज्यांची आहे, ह्या ठिकाणी हायलाईट केलेला आहे याला, इंदिरा गांधी जे नॅशनल पेन्शन डिसॅबिलिटी हे जे आहे त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत असेल. ह्या ठिकाणी संजय गांधी निराधार आणि इंदिरा गांधी नॅशनल पेन्शन अशा दोन स्कीम आहेत. आणि ज्यांचं ह्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा हे तुमचे पेन्शन कोणची आहे ते जाऊन चेक करायचं आहे. संजय गांधी निराधार असेल तर तुम्हाला जो महाराष्ट्र त्या ठिकाणी टॅब दिलेला आहे, जो मी तुम्हाला पुढे टॅब दाखवतो, त्याचा स्क्रीनशॉट दाखवतो. तर ज्यांचं संजय गांधी निराधार आहे ते संजय गांधी निराधार हे महाराष्ट्रासाठी आहे. आणि जी ह्या ठिकाणी इंदिरा गांधी पेन्शन हे जे आहे नॅशनल, म्हणजे नॅशनल गव्हर्नमेंट जो आहे आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट, तर त्यांच्यासाठी आहे. तर काही काही काय करतात ह्या ठिकाणी, त्यांनी स्कीम नाही बघत की आपली सध्या कोणती स्कीम आहे. ह्या ठिकाणी संजय गांधी निराधार आहे का, ह्या ठिकाणी इंदिरा गांधी निराधार आहे, हे पहिल्यांदा तुम्हाला ह्या ठिकाणी चेक करायचं आहे. आपलं जो संजय गांधी निराधार आहे का,
इंदिरा गांधी निराधार आहे. तर असा सेम प्रॉब्लेम माझ्या मित्राला फेस करावा लागला होता आणि त्यांचं आपण सोल्युशन पण बघितलं. तर आम्ही भरपूर वेळेस त्या ठिकाणी ट्राय केला. त्यांनी सांगितलं की माझे संजय गांधी आहे, संजय गांधी. तर आम्ही चेक केलं भरपूर वेळेस. तर त्यांचं संजय गांधी निराधार नव्हतं. मग त्यांचा स्क्रीनशॉट तुमच्यासमोर हा दिसत आहे. तर ह्या ठिकाणी इंदिरा गांधी नॅशनल पेन्शन स्कॉलरशिप नाही, इंदिरा गांधी नॅशनल पेन्शन ह्या ठिकाणी दाखवत आहे. तर मग मी हे चेक केल्यानंतर त्याला हे असं मी करायला सांगितलं की तुला ह्या टॅगमधून तुला हे करायचं आहे. त्यानंतर मी स्वतः त्यांना करून दिलं आणि त्या त्या ठिकाणी त्यांचा जो आहे ह्या ठिकाणी हयातीचा दाखला आहे तो प्रॉपर निघाला आहे आणि त्यांचं सक्सेस पण झालेलं आहे. हवं तर मी त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला साईडला ह्या ठिकाणी लावून देतो. तुम्ही ते पाहू शकाल की त्यांचा ह्या ठिकाणी हयातीचा दाखला निघालेला आहे, आपण काढून दिलेला आहे. तर असे तुम्हाला पण प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी तुमची जी स्कीम आहे ते नक्कीच कोणती आहे ते पहा. त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही आपलं बेनिफिशियरी सत्यापित ॲप आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला हे करायचं आहे. तर आता मी तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर दिसत नसेल तर मी ह्या ठिकाणी तुम्हाला ह्याला हाईड करून तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही इंदिरा गांधी पेन्शन नॅशनल ह्या ठिकाणी इंदिरा गांधी नॅशनल डिसेबिलिटी पेन्शन ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे नॅशनलसाठी आहे. त्यामुळं ह्याचं तुम्हाला ते महाराष्ट्र आहे ना त्याच्यामधून तुमचं हे होणार नाही. तर त्याच्यासाठी कशामधून करायचं मी तुम्हाला पुढे दाखवतो. आणि आता तुम्हाला जो आपला संजय गांधी निराधार आहे त्याचं पण ह्या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स दाखवतो. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता तर प्रॉपर तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेलं आहे. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना हे प्रॉपर मराठीमध्ये ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ह्या ठिकाणी बघू शकता योजना अनुदान हे मराठी शब्द आहेत. त्यामुळे पूर्ण जी स्कीम आहे हे मराठी आहे आणि ह्यामुळे तुम्हाला हे जो टॅग आहे तुम्हाला ह्या ठिकाणी जो आहे तुम्हाला जो महाराष्ट्र आहे त्याच्यामधून तुम्हाला ह्या ठिकाणी हे करायचं आहे. महाराष्ट्राचे त्या ठिकाणी दिलं आपल्याला बेनिफिशरी सत्यापित ॲप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र चूज करून त्या लोकांनी तुम्हाला तिथून हे करायचं आहे. ज्यांचं संजय गांधी निराधार आहे त्यांनी हे केलं पाहिजे आणि इंदिरा गांधी नॅशनल पेन्शन जे आहे ते नॅशनल ह्याच्यावरती करायचं आहे. जो की नॅशनलचं त्या ठिकाणी मी तुम्हाला पुढच्या क्रिशॉटमध्ये दाखवतो की ते कोणत्या कोणत्या स्कीमवाल्याला कोणत्या कोणत्या ठिकाणी करायचं आहे ते. तर आपण ह्यांचं पण केलेलं आहे. ह्यांचं पण ह्या ठिकाणी यशस्वी होते. यांचं पण हयातीचा दाखला निघालेला आहे आणि मी तुम्हाला हयातीचा दाखला निघालेला दोन्ही पण दाखवतो आणि त्यांची स्क्रीनशॉट पण दाखवेन की त्याच्यामध्ये काय काय डिटेल्स या ठिकाणी दाखवली जाते आणि काय काय डिटेल्स असते ते पण. थोडासा व्हिडिओ मोठा किंवा लांब होऊ शकतो तर नक्कीच तुम्ही मॅनेज करून घ्या आणि ज्यांचं आतापर्यंत काढून झालेलं नाही तर त्यांच्यासोबत आणि ज्यांना प्रॉब्लेम येत आहेत तर त्यांच्यासोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. तर आपण ह्या ठिकाणी बेनिफिशियरी सत्यापित ॲप ओपन केलेलं आहे. तर पाहू शकता आपल्यासमोर ॲपची डिटेल्स ह्या अशा ठिकाणी आलेली आहे. आपण जे सध्या हे टॅबमध्ये लॉग इन केलेलं आहे. टॅबमध्ये लॉग इन केलं असल्यामुळे तुम्हाला इंटरफेस थोडा वेगळा दिसू शकतो. पण सेम टू सेम तुमच्या फोनमध्ये असंच दिसणार आहे. तर ह्याच्यामध्ये जे तुम्हाला सांगितलं की आता जे स्कीम आहे तुम्हाला कोणती कोणती ह्या ठिकाणी स्कीम चूज करायची आहे मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो. ह्या ठिकाणी तुम्ही पहिला जो टॅग बघताय ह्या ठिकाणी तुम्ही पहिला जो टॅग दिसत आहे ह्या ठिकाणी नॅशनल गव्हर्नमेंट ह्या ठिकाणी गव्हर्नमेंट दिलेला आहे. नॅशनल गव्हर्नमेंट यांना चूज करायचं आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो इंदिरा गांधी इंदिरा गांधी पेन्शन आहे ना इंदिरा गांधी पेन्शन नॅशनल नॅशनल पेन्शन स्कीम तर यांनी हे चूज करायचं आहे. ह्या ठिकाणी सांगू शकतो ज्यांच्या ठिकाणी ह्या ठिकाणी इंदिरा गांधी परत एकदा सांगतो इंदिरा गांधी नॅशनल डिसेबिलिटी पेन्शन स्कीम हे जे दाखवत आहे तुम्हाला त्या लोकांनी ह्या ठिकाणी जो नॅशनल पोर्टल आहे ह्या ठिकाणी त्यांना जाऊन बाकीची डिटेल्स टाकायची आहे. जी की मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो कोणती कोणती डिटेल्स टाकायची आहे ते. सिम्पली आपण त्याला ओपन करून घ्यायचं आहे. तर ओपन घेतल्यानंतर आपल्यासमोर असा टाईम येतो डिटेल्स. तर त्यानंतर तुम्ही वरी बघू शकता असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर ह्याच्यामधून तुम्हाला कसं काढून घ्यायचं आहे मी दाखवतो. यामध्ये तुम्हाला UDIDची पण ह्या ठिकाणी डिटेल्स दिलेली आहे. UDID सर्टिफिकेट UDID डेमो हे सगळे डिटेल्स ह्या ठिकाणी दिलेले आहे. पण तुम्हाला ह्या ठिकाणी जे आहे ह्या ठिकाणी नॅशनल पेन्शन सर्व्हिसेस आहे ह्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
नॅशनल पेन्शन सर्व्हिसेस या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी ह्या ठिकाणी तुम्हाला हायलाईट करून दाखवतो. तर ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर असे 2 टॅग येतात. ह्या ठिकाणी बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन ह्या ठिकाणी फर्स्टला तुम्ही पाहू शकता. व्हेरिफिकेशन ह्या ठिकाणी आलेलं आहे. तर तुम्हाला इथून करायचं आहे आणि व्ह्यू बेनिफिकेशन सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. आणि त्यामध्ये तुम्ही चूज केल्यानंतर तुमची जे डिटेल्स आहेत ह्या ठिकाणी टाकून घ्यायची आहे, जे की मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो. ह्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डचा क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल असले तर ईमेल डिटेल्स टाकायची आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक इंटरफेस येईल. तुमचं सत्यापित ह्या ठिकाणी होऊन जाईल. पुढची प्रोसिजर मी ऑलरेडी आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतो आणि वरती आय बटनला आहे त्या ठिकाणी पण तुम्हाला देतो. कारण ते सगळे आपण परत एकदा डिटेल्स बघितली तर ते खूप मोठा लॉंग व्हिडिओ होऊ शकतो. त्यामुळे मी शॉर्टमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी सांगेन आणि ह्याच्या रिलेटेड ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तुम्ही पाहू शकता. तर हे आता आपण जे पाहिलेलं आहे ते इंदिरा गांधी पेन्शन स्कीमचं ह्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर दुसरा पण इथे टॅग देईल. हे गुजरात हे आपल्यासाठी काही ह्याचं महत्त्वाचं नाही आहे. ते गुजरातमधले जे आहेत त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी जे गुजरातमधली पेन्शन उचलतात तर त्यांच्यासाठी हे आहे. आणि त्याच्यानंतर आहे आपला सगळ्यात मोठा आणि खूप महत्त्वाचा टॅग म्हणजे महाराष्ट्र. आपल्याला ज्यांचं संजय गांधी निराधार आहे, संजय गांधी अनुदान योजना, संजय गांधी निराधार जे अनुदान आहे हे आपलं महाराष्ट्रासाठी आहे. आणि ह्या ठिकाणी परत एकदा तुम्हाला सांगतो, जे इंदिरा गांधी नॅशनल पेन्शन जे आहे या ठिकाणी यांच्यासाठी दिलेलं आहे. वाटलं तर मी त्याचा कलर तुम्हाला ह्या ठिकाणी परत एकदा हायलाईट करून दाखवतो. परत एकदा तुम्हाला समजत नसेल तर जो हा रेड आहे हा इंदिरा गांधी नॅशनल पेन्शनसाठी आहे. आणि जो दुसरा आपला जे आपण हिरव्या कलरमध्ये इथं लिहिलेलं आहे संजय गांधी निराधार पेन्शन स्कीमसाठी या ठिकाणी आहे. तर आता भरपूर जण तर तुम्ही तुमची पहिल्यांदा स्कीम चेक करून घ्या की कोणती तुमची स्कीम आहे. त्याचं जे डिटेल्स आहेत तुम्हाला ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमची पेन्शनची स्कीम कोणची आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकता. तर आता मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे संजय गांधी निराधार पेन्शन स्कीम आहे त्याची डिटेल्स या ठिकाणी दाखवणार आहे की तुम्हाला काय काय त्या त्या ठिकाणी तुम्ही कसं करू शकता. तर सिम्पली तुम्हाला ह्या ठिकाणी जे दिसत आहे महाराष्ट्र, तर तुम्हाला ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. महाराष्ट्र बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी तुम्ही वरी पाहू शकता सोशल सिक्युरिटी सर्व्हिसेस. तर सिम्पली आपल्याला सोशल सिक्युरिटी सर्व्हिसेस ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यानंतर आल्यानंतर जो वरी आहे तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन. तर बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन तुम्हाला ज्यांनी केलेलं नाही आहे, ज्यांनी हयातीचा दाखला ह्या ठिकाणी काढलेला नाही आहे, ज्यांनी हयातीचा दाखला आतापर्यंत नाही काढलेला तर त्यांना ह्या ठिकाणी बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन जो आहे त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि ज्यांनी ह्या ठिकाणी काढलेला आहे तर त्याचं प्रिव्ह्यू बघण्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी व्ह्यू बेनिफिशियरी सर्टिफिकेट ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. हे जे सेकंड नंबरचं तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतंय त्याच्यावरती तुम्हाला सर्टिफिकेट बघण्यासाठी डिटेल्स टाकायची आहेत. तर आपला हे पहिला मुद्दा आहे काढणं. तर आपण कसं काढायचं ते ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तर ह्या ठिकाणी बेनिफिशियर व्हेरिफिकेशन जो आहे त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येतो. यावरी आल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी जो आपला आधार क्रमांक आहे, ह्या ठिकाणी जो आपला आधार क्रमांक आहे, क्रमांक टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे ह्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. ईमेल आय डी हे मॅन्डेटरी नाही, तुमच्याकडे असलं तर तुम्ही टाकू शकता, नाही तर नाही. आणि खाली जो ह्या ठिकाणी चेक मार्कचं जे बटन दिसत आहे त्या ठिकाणी तुम्हाला चेक मार्क करायचा आहे आणि सिम्पली सबमिट ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर ऑलरेडी ह्याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे, आय बटनवरती पण मी व्हिडिओ टाकून देतो, ते तुम्ही पाहून घ्या. आय होप तुम्हाला आता प्रॉपर ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन कळालीच असेल. तर चला जो आपला डिस्कशनचा पेज आहे त्याच्यावरती जाऊन थोडं डिस्कस करूया. परत एकदा सांगतो, संजय गांधी निराधार असेल तर महाराष्ट्र चूज करायचं आहे. तर इथं समोर तुम्ही पाहू शकता. आणि जो दुसरं इंदिरा गांधी पेन्शन ते पण मी तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणी जे इंदिरा गांधी पेन्शन ह्या ठिकाणी तुमच्या समोर दिसत आहे. इंदिरा गांधी पेन्शनसाठी तुम्हाला नॅशनल गव्हर्नमेंट ह्याच्यावरती चूज करायचं आहे. हे तुम्हाला ह्या ठिकाणी प्रॉपर समजलं असेलच. जे तुम्हाला असा प्रॉब्लेम तुमच्या समोर दिसत आहे हा नक्कीच तुमचा प्रॉब्लेम ह्या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे. तुमचा सगळ्यात
जो मोठा हेच इश्यू होता, या ठिकाणी तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तुम्हाला समजलं असेलच की आता कोणत्या कोणत्या ठिकाणी काय डिटेल्स टाकायची आहे ते. तुमचा पूर्णपणे 100% मी या ठिकाणी सांगतो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि तुमचं जे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, सॉरी, जे आपला हयातीचा दाखला आहे ते प्रॉपर या ठिकाणी निघेन. तर मी तुम्हाला आता हयातीचा दाखला दाखवेन की तो कसा आहे आणि त्याच्यामध्ये काय काय डिटेल्स दिलेल्या आहेत ते. आणि समोर तुम्ही पाहू शकता, मी या ठिकाणी त्याचा स्क्रीनशॉट जो आपला हयातीचा दाखला आहे, हयातीच्या दाखल्याचा या ठिकाणी स्क्रीनशॉट लावलेला आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही डाव्या साईडला जे पाहू शकता हे पूर्ण स्क्रीनशॉट आहे, पण त्याच्यामध्ये छोट्या अक्षरामध्ये तुम्हाला दिसत नसल्यामुळे मी त्याचाच मोठ्या अक्षरामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी साईडला क्रॉप करून लावून दिलेला आहे. कारण ह्याच्यामधली जे डिटेल्स आहे मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि तुम्हाला सांगू शकेल चांगल्या परीने. तर मी त्यांचा जो फोटो आहे त्याच्यावरती मी थोडंसं वाईट हे केलेलं आहे, कारण त्यांनी सांगितलं होतं की ज्यांचा फेस आहे ते दिसायला नको पाहिजे. तर जास्त त्यांची प्रायव्हसी असते, तुम्ही समजू शकता. तर त्यानंतर त्यांचा पूर्ण ह्या ठिकाणी जे स्टार्ट होण्याच्या अगोदर आहे, त्यानंतर हे काय काय ह्या ठिकाणी डिटेल्स आहे ते तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही आपली आधार कार्डची डिटेल्स वगैरे टाकता त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो. येऊन झाल्यानंतर हे बघा, तुम्ही वरी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो. तर ह्या ठिकाणी तुमचा जो नंबर आहे, युअर नंबर म्हणून ह्या ठिकाणी BSA नंबर हा ट्रॅक ID हा खूप महत्त्वाचा आहे. हे तुम्हाला जेव्हा तुम्ही ह्या ठिकाणी व्ह्यू सर्टिफिकेट जे आहे त्या बटनावर तिथं तुम्हाला हे डिटेल्स नंबर टाकावा लागतो. त्यानंतर तुमच्यासमोर एक दुसरं पेज येते, जे की मी तुम्हाला पुढे दाखवून देतो. तर ह्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे नंबर आहे खूप महत्त्वाचा राहतो. ह्या ठिकाणी पूर्ण टोटल नंबर असतो, पण मी इथं जो पुढचे आकडे आहेत ह्या ठिकाणी ब्लर केलेले आहेत व्हाईट कलरमध्ये. त्यासोबत ह्या लाभार्थी बेनिफिशियरीचे नाव, या ठिकाणी बेनिफिशियरीचं नाव ह्या ठिकाणी असतं, त्यांची नाव पूर्णपणे, आणि त्यांनी ह्या ठिकाणी रजिस्टर कधी केलेलं आहे त्याची डिटेल्स पण ह्या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता, मी तुम्हाला ह्या ठिकाणी हायलाईट करून थोडं दाखवू इच्छितो. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 5/5, ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 5/5/2026 आणि टायमिंग 5:23 ह्या ठिकाणी त्यांचं जे आहे अपडेट केलेलं आहे. अपडेट त्यांनी आपलं जे हयातीचा दाखला ह्या टायमिंगला काढलेला आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर त्याची जी टायमिंग वगैरे ह्या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत आहे. तर हे टायमिंग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि त्यानंतर खाली ह्या ठिकाणी डिटेल्स त्यांची दिलेली आहे. ह्या ठिकाणी हा जो नंबर आहे हा काय एवढा इम्पॉर्टंट नाही आहे. ही ID फक्त बेनिफिशियरी ID म्हणून जे राहते, जे तुम्हाला फ्युचरमध्ये कामाला येईल ते असते. आणि त्यानंतर तुमचा जो नाव आहे पूर्ण ह्या ठिकाणी तुमचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर दिलेला आहे, जे तुम्ही टाकता ते नंबर या ठिकाणी येऊन जातो. त्यानंतर तुमचा जो आधार क्रमांक आहे, आधार क्रमांक ह्या ठिकाणी येतो. त्यानंतर तुमची ह्या ठिकाणी कॅटेगरी ह्या ठिकाणी तुम्ही समजू ह्या ठिकाणी जनरल आलेली आहे. पण मी जे ह्यांनी बिलॉंग करतात हे OBC मधून येतात, तरी पण ह्या ठिकाणी ती जनरल केलेलं आहे. तहसीलमधून काहीतरी मिस्टेक त्यांच्याकडून झाली असेल, त्यामुळे ह्याचं जनरल, आणि मेल असल्यामुळे ह्या ठिकाणी M म्हणजे मेल फिमेल. तर मेल असलं तर M येणार, फिमेल असलं तर F येणार. त्या ठिकाणी तुम्ही त्यानंतर खाली आल्यानंतर ह्या ठिकाणी स्कीम पाहू शकता. स्कीम ह्या ठिकाणी श्रावण बाळ योजना या ठिकाणी दिलेली आहे, श्रावण बाळ योजना. तर हे श्रावण बाळ योजना संजय गांधीच्या अंडरमध्येच ते डिटेल्स येते, त्यामुळे ह्या ठिकाणी योजनेचं नाव श्रावण बाळ आलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी स्टेट जे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र. तर हे सगळी डिटेल्स तुमच्या समोर ह्या ठिकाणी सेम टू सेम दाखवली जाऊ शकते, किंवा स्कीम जी आहे तुमची ह्या ठिकाणी चेंज वगैरे असू शकते. त्यानंतर हे सगळं डिटेल्स झाल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी ओके ह्या बटनावरती क्लिक करावं लागतं. त्यानंतर जो आपलं ओरिजिनल जे डेट आहे, हे जे बेनिफिशियरीचे नंबर ह्या ठिकाणी दिलेले आहे, BSA जो नंबर आहे ह्या ठिकाणी टाकल्यानंतर पुढे काय दाखवतं, मी ह्या ठिकाणी तुम्हाला ते पेज ह्या ठिकाणी दाखवतो. तर ह्या ठिकाणी पाहू शकता, जेव्हा आपण बेनिफिशियरी व्ह्यू सर्टिफिकेट ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर डिटेल्स जे येऊन जाते, तो नंबर ह्या ठिकाणी, हा नंबर जो ह्या ठिकाणी मी दाखवला हा नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर हे मी तुम्हाला जेव्हा बेनिफिशियरी व्ह्यू सर्टिफिकेटच्या नंतरचा ह्या ठिकाणी एक स्क्रीनशॉट तुम्ही पाहू शकता. ह्याचा छोटा पार्ट मी ह्या ठिकाणी केलेला आहे, आणि जो तुम्हाला प्रॉपर समजावता येईल त्यामुळे मी त्याचं क्रॉप करून ह्या राईट साईडला तुम्हाला टाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये सेम डिटेल्स आहेत, थोड्याफार ह्याच्यामध्ये चेंज नाही, फक्त सेम डिटेल्स. अगोदरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगळी थोडी डिटेल्स दिसले असेल, ते की मी तुम्हाला ह्या ठिकाणी वरी दाखवतो. अगोदरच्या पेजमध्ये वेगळी होती आणि आताच्या पेजमध्ये थोडी वेगळी डिटेल्स दिलेली आहे.
बेनिफिशियरी व्ह्यूच्या अगोदर हे आपल्यासमोर असं प्रोफाईल दाखवलं जातं आणि जेव्हा आपण क्रमांक वगैरे टाकून देतो, जेव्हा व्ह्यू बेनिफिशियरी सर्टिफिकेट आहे त्यानंतर अशी डिटेल्स आपल्यासमोर दाखवली जाते. तर ह्याच्यामध्ये पण काय काय आहे मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो. तर ह्याच्यामध्ये तुमचं ह्या ठिकाणी वर एक क्रमांक असला तुमचं नाव असलं जाईल, ह्या ठिकाणी तुमचं नाव असेल, त्यानंतर जो क्रमांक आहे आपला BAS नंबर म्हणून असतो, तो BS नंबर ह्याच्या थ्रूच आपल्याला हे सर्टिफिकेट पाहू शकतो. आणि त्यानंतर तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर एक क्रमांक तो असतो ID, ट्रॅकिंग ID असते. त्यानंतर ह्या ठिकाणी जो स्कीम आहे श्रावण बाळ योजना ह्या ठिकाणी दिलेलं ते स्कीम असते. त्यानंतर ह्या ठिकाणी तुमचं नाव असेल आणि त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर, त्यानंतर जनरल आणि तुमचा जो कॅटेगरी आहे आणि त्यानंतर तुमचा जो मेल फिमेल जे तुमचं जेंडर आहे त्या ठिकाणी जेंडर दिलेलं आहे. त्यानंतर तुमचं कोणत्या स्टेटमधून आहे, महाराष्ट्र, आणि हे सगळी डिटेल्स या ठिकाणी प्रॉपर दिलेली असते. तर हे जेव्हा तुम्ही तुमची बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन बेनिफिशियरी व्ह्यू सर्टिफिकेटवरती टाकल्यानंतर हे समोर आल्यानंतर हे तुम्ही समजून जायचं की या ठिकाणी तुमचं आहे, या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रॉपर झालेलं आहे, तुमचा हयातीचा दाखला प्रॉपर निघालेला आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोशल सर्व्हिसेस पेन्शन ह्या ठिकाणी दिलेला आहे प्रॉपर. तर हे सगळी डिटेल्स तुम्हाला प्रॉपर ह्या ठिकाणी समजली असेल. त्यानंतर आल्यानंतर सिम्पली तुम्हाला ह्या ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा प्रॉपरली ह्या ठिकाणी हयातीचा दाखला निघालेला आहे. ह्या ठिकाणी तुमची टायमिंग वगैरे सगळी आहे या ठिकाणी येऊन जाते. तुम्ही कधी हयातीचा दाखला 5/5/2026 आणि ह्या ठिकाणी 5:23 ह्या ठिकाणी काढलेला आहे. तर ह्याची पण डिटेल्स तुमच्यासमोर अशी येऊन जाते. तर हे तुम्हाला प्रॉपर ह्या ठिकाणी जे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे प्रॉपर तुम्हाला समजली असेल. आता ह्याच्या रिलेटेड तुमच्या मनामध्ये थोडा पण डाऊट नसेलच आय थिंक. तर असेल तरी काही हरकत नाही, असेल तरी तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. त्याचं पूर्णपणे मी तुम्हाला आन्सर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये देण्याची कोशिश करेन. आणि ज्यांचा आतापासून आणि हयातीचा दाखला काढलेला नाही तर त्यांच्यासोबत हा नक्कीच व्हिडिओ शेअर करा. जे त्यांना प्रॉब्लेम येत आहे ते नक्कीच ह्या ठिकाणी सॉल्व होणार आहे. आपण सतत ट्राय करत असतो जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांना पूर्ण समजावा, पूर्ण छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांना प्रॉपर ह्या ठिकाणी समजण्यात याव्या. यामुळे आपण पूर्ण डीपमध्ये हर एक व्हिडिओची लेंथ ह्या ठिकाणी मोठी झाली तरी काही हरकत नाही, मोठा व्हिडिओ झाला तरी हरकत नाही, पण यांच्यासोबत जे पूर्ण ज्यांना प्रॉब्लेम आहे ते प्रॉपर या ठिकाणी सॉल्व झाले पाहिजेत असा माझा ट्राय असतो. आय होप तुम्हाला हे प्रॉपर एकदम आजचा जो व्हिडिओ आहे खूप युजफुल झाला असेलच. त्यामुळे नक्कीच जे तुमच्या जवळचे दिव्यांग बंधू भगिनी आहेत किंवा जो आपले जे पेन्शनचा लाभ वगैरे घेतात तर त्यांच्यासोबत नक्कीच हे व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना पण ही हयातीचा दाखला जे प्रॉब्लेम येत आहे त्यांना प्रॉब्लेमचा सोल्युशन हे आहे म्हणून सांगा आणि डिटेल्स त्याला नक्कीच हे शेअर करा. आणि याच्याबद्दल तुम्हाला डाऊट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. आणि आपल्या ह्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशी नवनवीन व्हिडिओ नवीन अपडेट आपण ह्या चॅनलवरती घेऊन येत असतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.